नमस्कार मंडळी, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आजच्या दिवसाची सुरुवात ही दुपारची होते आहे। तर आज सकाळची जी सुरुवात आहे ती पूजेने झाली आणि त्यानंतर बाकी सर्व घरातलं जे काही कामं असतात आपली किंवा नाश्ता वगैरे ते सर्व आमचं आवरलं। त्यानंतर आता मम्मी दुपारचं जेवण बनवत आहेत, तर तुम्हाला दाखवते आणि आजचं वातावरण सुद्धा दाखवते आज काय आहे ते बघा। तर मम्मी इकडे दुपारचं जेवण बनवतात। तर मम्मी आज काय आहे जेवणामध्ये? ज्वारीच्या भाकरी भाजून झालेले आहेत, आता बेसनचा पोळा घालते। तर इकडे मम्मीने भाकरी बनवलेल्या आहेत, हे बघा। आणि इकडे पोळा घालतायत। तव्यावरती रोटून घेतलंय। तर इकडे पोळा मम्मीने घातलेला आहे बघा। आणि मम्मीसाठी हा पोळा घातलेला आहे आणि आमच्यासाठी आमच्यासाठी काय आहे? शिमला मिरची बटाट्याची भाजी, शिमला मिरचीची भाजी आहे आमच्यासाठी। आणि मम्मीने इकडे पोळा बनवलाय स्वतःसाठी। काय म्हणते? जवळा बनवलाय। तर मम्मी आहे ना दिवसभर काय नॉनव्हेज खात नाहीत। आज बुधवार आहे पण मम्मी खात नाहीत दिवसभर काही। मग आम्ही आज ना जवळा बनवणार आहे, जो कांदा वगैरे घालून असं भाजून बनवतात ना तो। तर इकडे आहे ना श्रेया जवळा बनवते, तर हा बघा भाजून घेते। आणि काय घालणार आहे त्याच्यामध्ये? तिखट, मीठ आणि कांदा। तर ती येतं असं बनवून घेते। मम्मीने पोळा बनवलाय सर्वांसाठी, पण म्हणजे त्यांना स्पेशली खायचं आहे म्हणून, पण आम्हाला पोळा नको आहे आज। एकतर बुधवार आहे त्यामुळे मच्छी पाहिजे, ओली नाही तर सुकी तरी खायची, असं आहे आमचं। एवढा सारा मसाला घालणार आहे, थोडं तिखट पाहिजे आणि काय कांदा आणि इकडे तयार झालेला आहे आपला जवळा। आणि मस्त आता जेवणार आहोत आम्ही। तुम्ही खाता का असं? मला नक्की सांगा कमेंटमध्ये। मिक्स करायचं बघा आणि गरम गरम खाऊन घ्यायचं। आणि बाहेर छान असं वातावरण झालेलं आहे, पाऊस लागतोय त्यामुळे मस्त जवळा भाकरी। आणि सकाळी सुकट बनवलेली आहे, तेंडली सुकट असते ती। तर आता मस्त जेवून घेतो आम्ही। तर संध्याकाळचा चहा घेतोय आम्ही दोघी, आणि बाकी घरात कोण चहा नाही घेत आमच्याकडे, म्हणून मग आता हिला कंपनी द्यायची म्हणून मला जरा घ्यावी लागते। चहा घेतो आम्ही आता, छान अद्रक वगैरे टाकून मस्त बनवले। तर इकडे ना कोबी चिरून ठेवलं आहे, उद्या टिफिनसाठी भाजी असणार आहे, त्यासाठी त्याची तयारी करून ठेवते। आणि ही कोथिंबीर, आता कोथिंबीर खूप खराब येते, तर ती स्वच्छ म्हणजे साफ करून स्वच्छ धुवून ठेवणार आहे। आणि इकडे काकडी, बीट वगैरे आणले पप्पानी, गाजर, तर ते पण आता जरा धुवून वगैरे ठेवून देते फ्रीजमध्ये। तर इकडे कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे आणि मिरची धुवून घेतले ते पण। आणि आज जरा बिर्याणी बनवते अंड्याची, त्यासाठी इकडे अंडी धुवून घेतली, तर ती उकडायला ठेवून देते। आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आता अंडी सोडणार आहे। तर इकडे अंडी उकडायला टाकले, 10 ते 15 मिनटं जातील, तोपर्यंत बाकीची तयारी करते मी। आज जेवणामध्ये अंडा बिर्याणी आहे। आता इथे ना तांदूळ घेतलेत, बासमती तांदूळ थोडे कमी आहेत माझ्याकडे, त्यामुळे मी वाडा करून घेतले।
तर आता ही कुकरला थोडं लावून घेणार आहे. ते तांदूळ घेतलेत, त्याच्यानंतर घी घातले वरती, धुवून घेतले 4 ते 5 वेळा तांदूळ. त्यानंतर त्याच्यामध्ये घी आणि मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर जिरं टाकून आता हे कुकरला लावून घेते. थोडा अर्धा शिजवून घेणार आहे बाकीची तयारी. आणि इकडे आपली अंडी शिजलेली आहेत. तर आता बंद करते गॅस. तर इकडे तयारी करून घेते. भात आपला झालेला आहे, अर्धा शिजवून घेतलेला आहे आणि बाकी सर्व हे चिरून घेतलं आहे. त्यानंतर इकडे अंडी उकडून घेतलेली आहेत. आता ते जरा फ्राय करून घेते. तर फ्राय करण्यासाठी इथे तिखट मसाला, हळद असं टाकून जरा फ्राय करून घेते. आज म्हणून संध्याकाळची करत होती. इकडे अंडी फ्राय करून घेते. आता बऱ्यापैकी झालेत आणि ही पण झालेली आहे. ही बघा झालेली आहे फ्राय करून. आता बनवायला घेते बिर्याणी आणि मी फोडणी घालून घेते. आणि इकडे आपली बिर्याणी तयार आहे. तेवढं जरा 10 ते 15 मिनटं जरा मुरायला ठेवून देते. छान एकदम मुरू येतोय. झाकण ठेवते. भांडी जे काय झाले सर्व घासून घेते आता. इकडे सर्व झाल्यानंतर आवरून घेतलेलं आहे किचन, पाहू शकता तुम्ही. थोडं जेवण झाल्यानंतर आवरलं की जरा रात्री भांडी घासायला पण जरा बरं पडतात, जास्त पडत नाही म्हणून आवरून घेतलं. आणि ते आपली बिर्याणी तयार झालेली आहे.
तुम्हाला सांगितलं होतं की आज बिर्याणी बनवते, तर बिर्याणी बनवून झाली इकडे. ही बघा. त्यानंतर कोशिंबीर आहे त्याच्यासोबत. तर इकडं कोशिंबीरसुद्धा बनवलेली आहे बघा. आणि आता आपली ताटं तयार झाले, तर आम्ही जेवून घेतो. आणि छान झालेली आहे बिर्याणी. बोलणं कशी झाली? मस्त झाली. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.